श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ह्रीम सूर्याय नमः. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती. नकारात्मकता घालवणारा, आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणारा. रवी म्हणजेच भगवान सूर्य मकर संक्रांतीला मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि मकर संक्रांतीपासून उत्तरायण म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो. या वर्षीची मकर संक्रांत कधी आहे, संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे, या दिवशी काय करावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणती सेवा करावी, मकर संक्रांतीचं स्वरूप कोणतं आहे, या दिवशी वाण ववसा किंवा दानं कशी करावीत, कोणती करावी, वाण किंवा दान देताना संकल्प कसा करायचा, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रांत ही शुभ तिथी आहे. वर्षातील पहिला सकारात्मकता आणणारा असा सण आहे. मकर संक्रांत जवळ आली की सर्वांना प्रश्न पडतो, विशेषतः महिलांना, की संक्रांत कशावर आहे. मनात कुठलीही भीती शंका ठेवायची नाही. बऱ्याच वेळा मकर संक्रांतीविषयी अफवा पसरवल्या जातात, लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा गोष्टींना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका. या दिवशी भगवान सूर्याची शक्य होईल तेवढी उपासना करायची आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवायची. संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये दाने करावीत, वाण द्यावं, संकल्प करावा, सेवा करावी आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत, काही गोष्टी आहेत ज्या टाळायच्या आहेत. 2024 सालचं मकर संक्रांतीचं स्वरूप आता आपण बघूया. शके 1945 पौष कृष्ण 3 रविवारी 14 जानेवारी 2024 रोजी उत्तर रात्री पहाटे 2:43 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. म्हणजेच मकर संक्रांती आली आहे सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी. संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे? संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. या पुण्यकालामध्ये स्त्रियांनी विशेषतः वाण ववसा करावा, हळद कुंकू करावं, भगवान सूर्याची उपासना करावी, आपल्याला शक्य होईल ते दान करावं, संकल्प करावा. या दिवशी काय करावं? तीळ मिश्रित उदकानं म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करायचं, तिळाचं उटणं अंगाला लावायचं, तीळ होम करावा. भगवान सूर्याचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र, या मंत्रांचं पठण करून आपल्या घरामध्ये हवन करावं. तीळ होम अवश्य करावा. तो कसा करावा मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर आपण तीळ तर्पण करू शकता. तीळ भक्षण म्हणजेच या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आपण जे म्हणतो, एकमेकांना तीळ अवश्य द्यावे आणि तीळदान अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग या दिवशी केला असता सर्व पापांचा नाश होईल. संक्रांती देवीचं यावर्षीचं स्वरूप समजून घ्या. दरवर्षी संक्रांती देवीचं वाहन, तिचं उपवाहन, त्याप्रमाणे तिचं वस्त्र, तिचं शस्त्र, या सर्व गोष्टी बदलत असतात. आपल्या सर्वांना माहितीच असेल, मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीनं अवतार घेऊन शंकासूर नावाच्या उन्मत्त झालेल्या राक्षसाला मारलं होतं. तसंच किंक्रांतीच्या दिवशी शंकासुराचा भाऊ किंक्रासूर याचा वध केला होता. पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करून प्रकाशाचा किरण देणारी मकर संक्रांत. यावर्षी विष्टीकरणावर सूर्याचं संक्रमण होत असल्यानं संक्रांतीचं वाहन घोडा असून तिचं उपवाहन सिंह आहे. संक्रांतीनं काळं वस्त्र परिधान केलेलं आहे. म्हणजेच आपण संक्रांतीच्या दिवशी काळं वस्त्र घालू नका, काळे कपडे घालू नका. तसं पण ही शुभ तिथी आहे. कुठलंही शुभ कार्य म्हटलं की आपण काळं वस्त्र शक्यतो टाळतोच. त्यामुळे या दिवशी काळे कपडे घालू नका. संक्रांतीनं हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे. संक्रांत ही वयानं वृद्ध असून ती खाली बसलेली आहे. तिनं वासाकरिता दुर्वा हातात घेतलेल्या असून ती चित्रान्न भक्षण करीत आहे. संक्रांत ही ब्राह्मण जातीची असून भूषणार्थ तिनं सोनं धारण केलं आहे. म्हणजेच सोनं यावर्षी महाग होण्याची शक्यता आहे. संक्रांतीचं वार नाव घोरा, नक्षत्र नाव महोदरी आहे. तसंच सामुदाय एकूण 15 मुहूर्त आहेत. संक्रांत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे. आता आपण बघूया संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये कुठल्या गोष्टी टाळायच्या. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत
आपण या गोष्टी टाळाव्यात. कुणालाही कठोर बोलू नका, कुणाशी वाद भांडणं कलह करू नका. घरामध्ये तसंच घराबाहेर आपलं मन शांत ठेवा. यावर्षी संक्रांतीच्या दिवशी वृक्ष तोडू नका, गवत तोडू नका. त्याचप्रमाणे गाई म्हशींची धार काढणं तसंच कामविषय सेवन ही कामं करू नका. म्हणजेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे, मांसाहार करू नका. आता आपण बघूया संक्रांती पर्वकालात स्त्रियांनी करावायची दानं किंवा वाण किंवा कुठले वाण द्यावे. या दिवशी आपण नवे भांडे, गाईला घास अवश्य द्यावा, अन्नदान करा, तिळपात्र दान करू शकता, गूळ, तीळ, सोने, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने आपण करावी. ह्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत या व्यतिरिक्त या दिवशी दानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्याला जे शक्य होईल ते दान सत्पात्री व्यक्तीला करावे. ब्राह्मणाला केलं तरी चालेल, एखादा याचक असेल, भिकारी असेल त्याला करा. सवाष्णीला देखील या दिवशी वाण दिले जातात, हळद कुंकू करून अवश्य द्यावीत. दानाचं महत्त्व यासाठी आहे, मकर संक्रांतीला सूर्य उपासना केली जाते आणि सूर्य ही देवता दानासाठी ओळखली जाते. स्वतः तळपत राहून पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा, त्यांना जीवनदान देणारा भगवान सूर्य. भगवान सूर्याचं स्मरण करून या दिवशी दान अवश्य करावं. आता आपण बघूया या दिवशी दान किंवा वाण देताना संकल्प कसा करावा. आपल्या उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं, भगवान सूर्याचं स्मरण करायचं आणि म्हणायचं की मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी मकर संक्रांतीनिमित्त संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये माझ्या घरातील कायिक, वाचिक, मानसिक, आर्थिक स्थैर्यासाठी, सौभाग्यासाठी, धनधान्य समृद्धीसाठी यथाशक्ती हे दान करीत आहे असं म्हणून हातातील जे पाणी आणि फूल आहे ते तामणामध्ये सोडून द्यायचं. एखाद्या सौवाष्ण स्त्रीला हळद कुंकू करून वाण द्यायचं. ब्राह्मण जर उपलब्ध झाले त्यांचं पूजन करून त्यांना दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या याचकाला किंवा कोणालाही आपण या दिवशी दानधर्म करावा, वाण द्यावं. या दिवशी कुठली सेवा करावी. संक्रांतीचा पुण्यकाळ हा भगवान विष्णूंच्या पूजनासाठी अतिशय पुण्यफलदायी मानला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करा, विष्णू सहस्रनामाचं पठण करा. या दिवशी सत्यनारायण पूजा आपण करू शकता. कुठल्याही विष्णू मंत्राचं यथाशक्ती पठण करावं. तसंच या दिवशी भगवान सूर्याची उपासना पुण्यफलदायी मानली जाते आणि म्हणूनच ओम ह्रीं सूर्याय नमः या मंत्राचं यथाशक्ती पठण करावं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 15 जानेवारी रोजी पुण्यकाळात सकाळपासून सूर्यास्तापर्यंत आपल्या घरामध्ये तीळ होम हवन अवश्य करावा. आता आपण बघूया तीळ हवन कसं करावं. हवनकुंड किंवा मातीची कुंडी घेऊन, शेणाची गौरी किंवा नारळाच्या शेंड्या घेऊन शुद्ध तुपानं कापरानं हवनकुंड प्रज्वलित करायचा. हळद कुंकू अक्षतानं फुलानं हवनकुंडाची पूजा करायची आणि आपल्याला काही मंत्रांचं पठण करून स्वाहाकार करायचा आहे. स्वाहाकार करताना काळे तीळ वापरावेत. श्री स्वामी समर्थ नमस्वाहा असं म्हणून 11 वेळा आहुती द्यायची. स्वाहा म्हणताना हवनकुंडामध्ये काळे तीळ सोडून द्यायचे. त्यानंतर नवग्रह स्तोत्राचं आपण पठण अवश्य करा. प्रत्येक मंत्राचं पठण झाल्यानंतर स्वाहाकार करायचा आणि तिळाचं हवन म्हणजेच काळे तीळ हवनकुंडामध्ये सोडून द्यायचे किंवा भगवान सूर्याचा मंत्र ओम ह्रीं सूर्याय नमः स्वाहा स्वाहा म्हणताना काळे तीळ सोडून द्यायचे. स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 21 वेळा घ्या. सूर्याचा मंत्र 108 वेळा घेतला तरी चालेल, 21 वेळा घेतला तरी चालेल. स्वाहाकार करावा. यथाशक्ती आपण हे हवन करावं. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा स्वाहा म्हणताना काळे तीळ हवनकुंडामध्ये सोडून द्यायचे. अशा पद्धतीनं या दिवशी तीळ हवन आपण अवश्य करा. अत्यंत सोप्या पद्धतीने करायचं आहे. हवन झाल्यानंतर हवनकुंड शांत होऊन द्यायचं, पाण्याने विझवायचं नाही. हवन करताना लहान मुलांची तसेच स्वतःची काळजी घ्या. थोडंसं लांब बसून हवन करावं. तर अशा पद्धतीनं मकर संक्रांतीच्या दिवशी सकारात्मक दृष्टीनं या सर्व सेवा करा. मकर संक्रांत ही शुभ तिथी आहे, पुण्यफलदायी तिथी आहे. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवावी. आपल्या प्रतिक्रिया, आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम ह्रीं सूर्याय नमः लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ. ओम ह्रीं सूर्याय नमः.